द्रोणगिरी मातेचा जो पर्वत आहे तिकडनं बघा पिलर बनवायला सुरुवात होते आणि बघा कितपर्यंत गेलाय तो. प्रत्येक 60 मीटरावरती हे पिलर आहेत. बार्ज आहे, 4 रिग आणि त्याच्यावरती क्रेन आहे. रेवसच्या पुलाचा काम कितपर्यंत झालाय हे दाखवण्याचा प्रयत्न करतोय बघा. नमस्कार, काय म्हणतात मंडळी. गुजरातची ट्रिप एन्जॉय केली ना. आलोय आता आपल्या करंजा गावामध्ये. बरेच जण आपल्याला प्रश्न विचारत असतात, दादा करंजा टू रेवस जो ब्रिज बनते त्याची अपडेट द्या, त्याची माहिती द्या. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण माहिती देणार आहे. सध्या मी करंजा जेटीमधनं जिकडनं आपला रेवसचा ब्रिज स्टार्ट होतो तिकडेच आहे आणि पूर्ण काही माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर ब्रिजची अपडेट देण्याच्या आधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो. तर जेडी इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी आहे आपल्या JNPTच्या समोर. रिलायन्सची बिल्डिंग आहे, त्याच्यामध्ये नवीन इन्स्टिट्यूट आली आहेत. आपल्या उरणच्या पौर्णिमाताई पाटील आहेत, त्यांनीच हे आपल्या उरणच्या विद्यार्थीसाठी आणलेले आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ नीट बघा. जे 12वीची मंडळी आहेत, जे पास झालेत, त्यांच्यासाठी काहीतरी इम्पॉर्टंट मेसेज तुम्हाला मिळणार आहे. तुमच्या करिअरबद्दल असणार आहे. तर जे कोणी आपले व्हिडिओ बघतायत, तर जे 12वीचे विद्यार्थी नुकताच पास झालेत आणि त्यांना काही सुचत नाही की पुढे काय करायचं, त्यांच्यासोबत हे माहिती नक्की शेअर करा. तर इकडे पौर्णिमा मॅडम आहेत, नमस्कार. हां, आणि दलजीत कौर मॅडम आहेत इकडे, जेडी इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी. हो, तर काय सांगणार आपल्या इन्स्टिट्यूटबद्दल, क्या बताओगे अपने इंस्टीट्यूट के बारे में? जेडी इंस्टीट्यूट ऑफ फैशन टेक्नोलॉजी है। ये सिंस 1988 ओल्डेस्ट इंस्टीट्यूट है इंडिया का, जहाँ पे हम फैशन डिज़ाइनिंग, इंटीरियर डिज़ाइनिंग और इसके अलावा अभी और भी कोर्सेज हमने ऐड किए हैं, जैसे प्रोडक्ट डिज़ाइनिंग हो गया। जितने भी 12वीं के जो स्टूडेंट्स होते हैं, ज़रूरी नहीं है कि वो सब डॉक्टर या इंजीनियरिंग या CA फील्ड में जाएं, और काफ़ी सारे 12वीं के बच्चे ऐसे भी होते हैं जिनको पता नहीं होता है कि इन कोर्सेज़ के अलावा और कौन से ऑप्शंस अवेलेबल हैं। तो जेडी इंस्टीट्यूट ऑफ फैशन टेक्नोलॉजी में हम फैशन डिज़ाइनिंग और इंटीरियर डिज़ाइनिंग कोर्स कराते हैं, जहाँ पे BSc इन फैशन डिज़ाइन है, BDES इन फैशन डिज़ाइन है, लाइकवाइज BSc इन इंटीरियर डिज़ाइन है, BDES इन इंटीरियर डिज़ाइन है। तो ग्रेजुएशन अगर करना है तो इस फील्ड में भी स्टूडेंट जो है ग्रेजुएशन परस्यू कर सकते हैं। ॲक्च्युली कसं झालेलं आहे, आपल्या उरणमध्ये भरपूरच मुलं आहेत ज्यांचं भविष्य त्यांना खूपच ट्रॅव्हल करून आणि स्ट्रगल करून कंप्लीट करायला लागतो. त्यांना विचार पडतात का आम्हाला इथून वाशीला जायला लागेल, पनवेल जायला लागेल, बॉम्बे जायला लागेल, बट आता नाही. आता आम्ही आलो तिकडे तुमच्यासाठी. 12वी नंतर ज्यांना कमी मार्क्स भेटलेले आहेत त्यांनी हताश होऊ नये. त्यांच्यासाठी ऑल्टरनेट करिअर्स आहेत आणि भरपूर करिअर्स आहेत. तुम्ही या, आम्हाला भेटा आणि आम्ही तुम्हाला डिटेलमध्ये सगळं एक्सप्लेन करू. आता उरणमध्ये तुम्ही घेऊन आलेत, तर आपल्या उरणच्या मुलांसाठी काय स्कॉलरशिप डिस्काउंट वगैरे काय आणलंय? हो ना, ते एवढे लोकल्स आहेत, एवढे गाव आहेत इथे, सगळ्यांनाही इथे स्कॉलरशिप डिस्काउंट भेटते. अप टू 50 to 60%. पर्सेंटेजचा काही टेन्शन नाही नाही, ना? पर्सेंटेजचा काही इश्यू नाहीये. तुम्ही 12वी पास झालेत, हे तुमच्यासाठी खूप मोठी अचीवमेंट आहे की तुम्ही पास केलीत 12वी आणि तुम्ही या आणि तुम्ही पुढचं तुमचा करिअर इथे कम्प्लीट करा. आणि 12वीचे स्टुडंट सोडून हाऊसवाईफ आहेत, ज्यांची ऑलरेडी 12वी झालेली आहे, त्यांच्यासाठी काय? हो, त्यांच्यासाठीही आमच्या इथे भरपूर कोर्सेस आहेत. हाऊसवाईफ आहेत ज्यांना असं वाटतं का आमची मुलं आता शिकून मोठी झालीत, आता आम्हाला घरात काहीच काम नाही आहे, ते एकटेच घरात बसून राहिलेले असतात, फोनमध्ये, ह्याच्यामध्ये, TV मध्ये. तुमची वेस्ट नका करू लाईफ. हा टाईम आहे का तुम्हालाही ह्याच्यातून काहीतरी शिकून तुम्हाला काहीतरी करिअर करता येतं. आजकाल आरी वर्कचा आपल्या लग्नांमध्ये ट्रेंड आहे, ब्लाऊज वगैरे मध्ये, त्या सर्व गोष्टी आपल्या इकडे शिकवल्या जातील ना? आम्ही क्रोशे वर्क वगैरे, स्टिचिंग पासून सगळं शिकवतो. हो. और मैडम यहाँ पे अगर पहुँचना है तो कैसे आना है आपके ये लोकेशन में? तो यहाँ का नावा शेवा जो स्टेशन है वो बहुत ही वॉकिंग डिस्टेंस पे है, 2 मिनट्स अवे ये स्टेशन है। तो जितने भी आसपास के एरिया वाले जो बच्चे हैं वो अभी, क्योंकि हम अभी यहाँ नज़दीक में आ गए हैं, तो हमारा फ़ोन नंबर इसमें हम प्रोवाइड करेंगे, तो कॉल करके हमसे अपॉइंटमेंट फिक्स करके वो आ सकते हैं कैंपस में। एंड जैसे मैम ने बताया कि डिपार्टमेंट के बारे में, एम्ब्रॉयडरी हो गया या फिर टेक्सटाइल्स हो गया, मर्चेंडाइजिंग है, मैन्युफैक्चरिंग है, किसी को इंटीरियर डिज़ाइनिंग में जाना है तो आर्किटेक्चर के सब्जेक्ट्स हम करा रहे हैं, सॉफ्टवेयर्स हम करा रहे हैं, रेजिडेंशियल कमर्शियल करा रहे हैं,
कोई भी स्टूडेंट अगर बैचलर की डिग्री कर रहा है तो नॉट ओनली फैशन और इंटीरियर के सब्जेक्ट्स, लेकिन हम मैनेजमेंट के टॉपिक्स भी कवर करवाते हैं, जिससे स्टूडेंट जो है करियर ऑप्शन बहुत सारे उनको रेंज वाइड हो जाता है. आणि फक्त एवढंच नाही, आम्ही खूप चांगले जॉब प्लेसमेंटही देतो. आजच्या डेटमध्ये जिथे जॉब भेटणं एवढा डिफिकल्ट आहे, तुम्ही इथे येऊन तुमचे जॉब प्लेसमेंट घेऊन जाऊ शकता. हां, तर सर्व काही आपल्या सुविधा आपल्या उरणकरांसाठी स्पेशली घेऊन आल्यात. पौर्णिमाताई मॅडम आहेत, आपल्या उरणच्याच आहेत. हां, तर नक्की या संधीचा फायदा घ्या आणि प्रत्येक स्टुडंटला आपण स्कॉलरशिप डिस्काउंट देणार आहोत. नक्की दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि तुमचं ॲडमिशन आजच करून घ्या. ओके, बाकी सर्व माहिती मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो. चालेल, खूप शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू. तर मंडळी, कशी वाटली माहिती नक्की कमेंट करा आणि ही माहिती आपल्या 12वीच्या स्टुडंटसोबत नक्की शेअर करा. इन फ्युचर त्यांना कुठं ना कुठं कामात येणार आहे. तर आता आपण सुरुवात केली, आलो आहे कन्स्ट्रक्शन साईडला, जिथे आपला करंजा ते रेवस ब्रिज बनतं आहे. बरोबर डोंगराच्या कडेपासून सुरुवात केली पिलरला, यांची पिलर बनवायला, आणि सर्व जे काही रॉ मटेरियल आहे ते इकडे ठेवलं आहे आणि हळूहळू काम सुरू आहे. हे बघा, कंटेनर किती आहेत, या गाड्या लोड उठवणाऱ्या किती आहेत, गॅस कटिंग, वेल्डिंगवाले सर्व जे कामगार आहेत ते इथे आहेत. बघा, जॉईंट करायचं काम, वेल्डिंगचं काम सर्व सुरू आहे. द्रोणागिरी आई मातेच्या मंदिरापासूनच सुरुवात होते. हे बघा, वेल्डिंग वगैरे, मोठे मोठे प्लॅटफॉर्म तयार करून सर्व काम सुरू आहे ना. हां, आणि हे ब्रिजचे पिलर, हे बघा, ब्रिजचे पिलरचा काम ऑलमोस्ट झालं आहे. द्रोणागिरी मातेचा जो पर्वत आहे, द्रोणागिरी डोंगर आहे, तिकडनं बघा कामाला पिलर बनवायला सुरुवात होते. हो बघा, एक पिलरचं काम चालू आहे ना. हां, तर असे हळूहळू बनवत हे लोक पुढे जाणार आहेत. आणि पिलरच्या इथे बघ किती मोठा खड्डा खणतात ते, आणि त्याच्यामध्ये हा पिलर सेट करतात. हे बघा, तर पुढे खूप काही मोठं डेव्हलपमेंट होणार आहे आपल्या करंजामध्ये. पण हा जो रस्ता आहे तो कुठनं सुरुवात होणार आहे ते अजून कोणाला नाही माहिती. पण तुम्ही बघताय डोंगराच्या कडेपासून कामाला सुरुवात झाली. हे बघा, ही मोठ्या मोठ्या लोखंडाच्या वस्तू दिसतात. बापरे, म्हणजे जोरदार काम चालू आहे, जोरदार काम चालू आहे ना. हां, आणि या आपल्या गावकऱ्यांच्या जागा आहे, त्याच्यामध्येच सर्व सामान वगैरे ठेवलेत आणि तिथेच मस्त कामं सुरू आहेत. बघा, तर जेव्हा आपण इथे चिंबोरी पकडायला आलेलो तेव्हा पूर्ण खड्डा कसा खोडला होता, कशा सलाया वगैरे टाकल्या होत्या हे पिलर उभे करण्यासाठी, ते दाखवले होते. पण आता बघा, बहुतेक पिलर झालेले आहेत, उभे केलेले आहेत. हे बघा, मोठी क्रेन, हे पाईप बीप उचलून देण्यासाठी असेल ना. हां, म्हणजे नक्षाच बदलला आहे एकदम आपल्या गावाचा. आणि हे सलाया बघा, अलिबागकर तुम्हाला खूप त्रास होते, वाशीला जायला खूप मोठा अट्टा मारून जायला लागते. आता थोड्या दिवसात होणार आहे आपला ब्रिज ना. कंटिन्यू काम चालू आहे. हे बघा, सलाई लागणाऱ्या सलाई पण आहेत इथे मस्त. आणि बघा कितपर्यंत गेलाय तो ब्रिजचा काम, कितपर्यंत गेलाय बघा. म्हणजे डोंगरापासून तर ऑलमोस्ट 500-700 मीटरचं काम झालं असेल ना. इथे पण बघा, पण काम बघा, मजबूत काम आहे, काय टेन्शन नाही. आणि कामाच्या मध्येच आपल्या कोळी लोकांच्या होड्या पण तयार होतात. इकडे येत आहे तर तुम्हाला ते पण बघायला मिळेल. दार बोलतात तिला. इथं आम्ही यायचो, म्हणजे एकत्र येऊन पार्टी वगैरे करायचो. पण आता नक्षाच बदलला आहे, ब्रिज तयार झाला आहे. बघा कितपर्यंत खोल गेला आहे तो. हां, तर ग्राउंडवरती तर काम करायला सोपं आहे, पण इकडे खूप त्यांना डिफिकल्टीज येत असतील. पण जेवढा होईल तेवढा कामं झालेली आहेत. बघा, खड्डा खोदलाय, पिलर उभे केलेत आणि सिमेंटनी पॅक केलाय ना. मजबूती, एकदम मजबूती. आणि पिलरची साईज बघा, खतरनाक. इकडे जे पिलरवरती जे ब्रिज येणार ते पण चालू आहे. हे बघा, याच्यावरती ब्रिज ज्याच्यावरनं गाड्या चालणार आहेत तो लँड होणार आहे, त्याचं पण काम सुरू आहे बघा. आणि मोठ्या मोठ्या क्रेन लावल्या तिथे. आणखी गाडी पार करूया आणि आणखी पुढे जाऊया, समुद्रामध्ये काय काम झालंय ते पण बघायचा प्रयत्न करूया. तर माहिती आवडते ना, तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपण बोटीत पण जाणार आहोत, त्याच्या आधी समुद्रामध्ये काय काम सुरू आहे ते बघूया. चला, आलोय आता आपण समुद्र किनाऱ्यावरती. म्हणजे आपल्या गावापासून ऑलमोस्ट 30 ते 40 असे खांब बनवून झालेले आहेत. आणि ते बघा, समुद्राच्या आतमध्ये काम चालू आहे.
इथे बघताय तुम्ही ट्रक येण्यासाठी त्यांनी रस्ता बनवलेला आहे ना. इथे या मोठ्या मोठ्या क्रेन आहेत लावल्यात यांनी, या बघा सपोर्टसाठी, आणि भरपूर सारे वर्कर आहेत. 8 किलोमीटरचा हा रस्ता आहे आणि 8 किलोमीटरमध्ये प्रत्येक 60 मीटरावरती हे पिलर आहेत. म्हणजे 8 किलोमीटर डिवाइड बाय 60 मीटर तुम्ही केले तर ऑलमोस्ट 130 ते 130 पिलर येणार आहेत रेवसपर्यंत, असा इकडे जे कामगार आहे त्यांचा अंदाज आहे. पण बघताय मजबूत एकदम फास्ट, 24 घंटा काम चालू राहतं ना हे. हां, 24 तास हा काम सुरू आहे बघताय तुम्ही आपल्या करंजापासनं. हां, चला आलोय आता बोटीमध्ये आणि आता समुद्रामध्ये काय काय काम चालू आहे ते बघूया आपण पुलाचा. हां, तर आलोय आता समुद्रामध्ये आणि होड्या बघताय ज्या सिमेंटचा पुरावा करतात. इथे बार्ज आहे, बार्ज, आणि बार्जवरतीच मस्त त्यांनी सेटअप लावला आहे जिथे सिमेंट तयार करतात आणि जे पिलरसाठी लागते सिमेंट तयार करतात आणि पिलरसाठी वापरतात बघा. डम बार्ज बोलतात याला. याच्यावरतीच पूर्ण सेटअप केलं आहे बघा. 4 मशिनी आहेत सिमेंटचा, मिक्स तयार करतात सिमेंटचा मिक्स. मिक्सर ना, मिक्सर. आणि या ड्रिल करतात जिथे जिथे आपण पिलर उभे करणार आहोत तिथे बोरिंग ड्रिलिंग करत जातात आणि स्ट्रक्चरसाठी जसं खड्डा बघितला आपण ग्राउंडवरती तसा बनवतात. या बघा 4 रिग आणि त्याच्यावरती क्रेन आहेत. आणि हा समुद्रामध्ये ज्यांनी ब्रिज तयार केला आहे, म्हणजे सुरुवातीला आपण बघितला रोड तयार केला आहे, पण आता इकडे बहुतेक रोड नाही करू शकत ते, म्हणून हा वॉकिंग ब्रिज आहे ना, पिलर टू पिलर वॉकिंग ब्रिज दिसतंय बघा तुम्हाला. सर्व काही फटाफट काम सुरू आहे. याच्यावरती चालून ते एक पिलरवरनं दुसऱ्या पिलरवरती जातात आणि या रिग वगैरे तुम्हाला बघायला मिळतात बघा. तर वारा थोडा जास्त आहे, जेवढा कॅप्चर करता येईल तेवढा करायचा प्रयत्न करतो. आणि बघा रेवसच्या पुलाचा काम कितपर्यंत झालं आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करतोय बघा. ऑलमोस्ट 1 किलोमीटर तरी काम झालं असेल ना. हां, 1 किलोमीटरच्या जास्त काम झालं असेल मला तरी वाटतं. 1-1.5 किलोमीटर आपल्या डोंगरापासून आहे बघा. खड्डे खोचतात, त्याच्यामध्ये पिलरचा सांगाडा उभा करतात, पाईप टाकतात, सिमेंट टाकतात आणि हळूहळू आता हा रेवसपर्यंत जाणार आहे बघा. रेवसचा ब्रिज, करंजा टू रेवसचा ब्रिज तयार होताना दिसते तुम्हाला. तर कमीच कमी आणखी 2-3 वर्ष तरी वाट बघायला लागेल तुम्हाला ना. हां, एक्झॅक्ट सांगू नाही शकत, तरी पण तुम्हाला 2-1 वर्ष तरी वाट बघायला लागेल आपला ब्रिज संपूर्ण तयार व्हायचा. 8 किलोमीटरचा ब्रिज तयार व्हायचा. आता सुरुवात कुठनं आहे ते तुम्हीच आम्हाला कमेंट करून सांगा, आणि रेवसमध्ये जाऊन कुठे उतरणार आहे ते पण आम्हाला तुम्ही कमेंट करून सांगा. पण तुम्ही काम बघताय फटाफट झटाझट काम होताना. डम बार्जेस, क्रेन सर्व काही लावल्यात आणि 24 तास इथे काम चालू आहे बघा. करंजा टू रेवस ब्रिज.